सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट। क्वेश्चन 1 आहे, राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 नोव्हेंबर 2012, ऑप्शन बी 9 नोव्हेंबर 2019, ऑप्शन सी 10 नोव्हेंबर 2019, ऑप्शन डी 15 नोव्हेंबर 2023। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे राम मंदिरचा निर्णय 9 नोव्हेंबर 2019ला झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात भगव्या रंगाचे कपडे घातल्यास जेल होऊ शकते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी अफगाणिस्तान। याचं उत्तर आहे पाकिस्तान देशात भगव्या रंगाचे कपडे घातल्यास जेल होऊ शकते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, मानवी शरीरात किती हडे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 305, ऑप्शन बी 206, ऑप्शन सी 208, ऑप्शन डी 248। याचं उत्तर मानवी शरीरात 206 हाडे असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, मानवी शरीरात किती टक्के रक्त असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 0.5%, ऑप्शन बी 10%, ऑप्शन सी 0.7%, ऑप्शन डी 18%। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर मानवी शरीरात 0.5% रक्त असते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी पृथ्वी। याचं उत्तर आहे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, बिर्याणी कोणत्या राज्याची प्रमुख डिश आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। याचं उत्तर आहे बिर्याणी उत्तर प्रदेश राज्याची प्रमुख डिश आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, सर्वात पहिला बर्गर कोणत्या देशात बनवले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर सर्वात पहिला बर्गर अमेरिका देशाने बनवले होते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 8 आहे, ऑडिओ कार कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी जपान। याचं उत्तर ऑडिओ कार जर्मनी देशाची कंपनी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, जास्त प्रमाणात गोळा खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हार्ट अटॅक। याचं उत्तर आहे जास्त प्रमाणात गोळा खाल्ल्यास कॅन्सर आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या फळामध्ये जास्त पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी नारळ, ऑप्शन सी मोसंबी, ऑप्शन डी कलिंगड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर नारळ फळामध्ये जास्त पाणी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी नाईल, ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा, ऑप्शन डी ॲमेझॉन। याचं उत्तर जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन नदी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, कोरोना हे नाव कोणत्या भाषेतील आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी लॅटिन, ऑप्शन सी मराठी,
ऑप्शन डी चायनीज। उत्तर कोरोना हे नाव लॅटिन भाषेतील आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, कडुलिंबाने दात घासल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सर्दी, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी पायरिया। उत्तर कडुलिंबाने दात घासल्यास पायरिया आजार बरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 14 आहे, गहूचे रस पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर गहूचे रस पिल्याने दमा आजार बरा होतो, जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या पक्षाला 3 पापण्या असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी घुबड, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी कोकिळा। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।